वरनं उडी मारली आणि तो इतका कोसळला खाली आणि त्याला म्हणजे त्याच्या बरगड्या आणि हे सगळं तर तुटलंच, मात्र त्याच्या पायाला बरंच जखमा झाल्या आणि तो जवळजवळ 6 महिने हॉस्पिटलमध्ये त्याला राहावं लागलं. पूर्ण म्हणजे तो नंतर सुद्धा काही फार लवकर स्वतःच्या पायावर चालू लागला असं नाहीये. मात्र 6 महिने तो अत्यावश्य हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेत होता. आणि ही चित्रपटसृष्टी आहे ना, ही कोणासाठी थांबत नाही. ती नेहमी ऑप्शन शोधत असते किंवा त्यांच्याकडे ऑप्शन्स असतातच, ते आधीच शोधलेले असतात. त्यामुळे एखादा कलाकार जर का उपलब्ध नाहीये किंवा एखादा कलाकार काम करण्यास पात्र नाहीये, हे कळल्यानंतर ना लोकं लगेच निर्माता, दिग्दर्शक लगेच दुसऱ्या कलाकारांचा, की बाबा हां, ह्याच्यासारखी भूमिका करणारा आणखीन कोण कलाकार आहे, तर त्याची निवड करतात. आणि महेशच्या बाबतीमध्ये सुद्धा तसंच झालं, की महेश 6 महिने हॉस्पिटलमध्ये आहे, ते त्या 6 महिन्यामध्ये त्याच्याकडे जे चित्रपट होते ते तर गेलेच, कारण तो काही काम करू शकत नव्हता. त्याच्यामुळे तिथे तर त्याचे ऑप्शन शोधलेच. मात्र त्याला चित्रपटसृष्टीमध्ये त्याला लोकं विसरली आणि त्याच्यानंतर तो ज्या पद्धतीच्या भूमिका करत होता किंवा त्याला ज्या पद्धतीच्या भूमिका मिळत होत्या, त्याच्यासाठी दुसरे कलाकार निर्माण झाले होते चित्रपटसृष्टीमध्ये. त्याच्यामुळे 6 महिन्यानंतर जेव्हा महेश आला, आणखीन काही घरी थोडी रेस्ट केली आणि तो जेव्हा स्वतःच्या पायावर चालू वगैरे लागला व्यवस्थित, म्हणजे काम करण्यासाठी एक व्यवस्थित तयार झाला, तर त्याला काम मिळेना इंडस्ट्रीमध्ये.